ADT कुक विथ आरती चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पालक खिचडी। तर पालक खिचडीसाठी सगळ्यात प्रथम मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। गरम पाण्याने खिचडी खूप मस्त होते। तर सगळ्यात प्रथम मी पाणी गरम करायला ठेवलं आणि नंतर कुकर ठेवला। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, तेलाला गरम होऊ दिलं, थोडंसं जिरं टाकलं, थोडंसं तेजपान टाकलं आणि थोडासा कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्त्याला चांगला होऊ द्यायचा आहे, भाजून घ्यायचं। नंतर कांदा आणि लसूण टाकलं। लसूण दरदराच आहे बघा, असा लसूण ठेवायचा आहे दरदरा। लसूण कांदा टाकून घेतला आणि त्याला भाजून घ्यायचं आहे। 1 मिनिटाचं घेतलं, असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर बटाटा टाकला मी, आलू, बटाट्याला भाजून घ्यायचं आहे 1-2 मिनिट, त्याला पण होऊ द्यायचं आहे। आज पूर्ण रेसिपी सांगणार आहे, पालक रेसिपी, पालक दाल खिचडी। सोपीच आहे, तुम्हाला पण बनवता येते आणि चवीला खूप मस्त लागते। पालक हेल्दी पण असते खायला। तर पहा, मी आता लाल मिरचीचा पावडर टाकला आहे, नंतर हळद पावडर टाकून घेतलेलं आहे, नंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपले बटाटा झालेला आहे। हळद आणि लाल तिखटला 1 मिनिट होऊ द्यायचं आहे। नंतर मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर पालक ॲड करणार, आपण पालक खिचडी करणार आहे। तर पालक ॲड केलेले आहे, मी भरपूर पालक ॲड केलेले आहे आणि भरपूर कोथिंबीर पण ॲड केलेला आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, 1-2 मिनिट होऊ द्यायचं आहे। सातळणीमध्येच होऊ द्यायचं आहे, खूप मस्त होते असं। नंतर तांदूळ टाकणार आहे। तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे मी, ते टाकणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जेवढी लागली तेवढी। मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। 2 ते 3 मिनिट चांगले भाजून घ्यायचे तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये। नंतर पाणी ॲड करायचं। पहा, आता अशा प्रकारे भाजून घ्यायचे चांगले। मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी गरम झालेलं आहे माझं। तर गॅस बंद करते आणि पाणी ॲड करते। 2 मिनिटानंतर पाणी ॲड केलं। पाण्याला आणि तांदळाला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर लावायचा आहे। अशा प्रकारे 2 विसल येऊ द्यायचे आहे। अशा प्रकारे मी कुकर लावून घेतलेला आहे। 2 शिट्ट्या येऊ दिलेल्या आहे। 2 मिनिटात 2 शिट्ट्या येते, म्हणून अशी खिचडी करून पहा आणि तुम्हाला नक्कीच सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली शिट्टी आलेली आहे, दुसरी पण शिट्टी आलेली आहे। गॅस बंद करून ठेवला मी। अर्धा घंट्यानंतर खिचडी करून बघितली, पहा किती मस्त दिसत आहे खिचडी आणि खायला पण खूप टेस्टी झालेली आहे। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।